श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं मक्षमालान्दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। भगवती शारदा माता की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। आपल्याबद्दल झालेला उपहास निरंजन रघुनाथांनी व्यक्त केलेला आहे चरित्रामध्ये, तो आपण काल पाहिला। कोणाचं काय मत, परंतु लोक कितीही पद्धतीनं बोलली, चांगलं बोलली, वाईट बोलली, तरी लोक म्हणजे ओक, लोक आपापली मतं व्यक्त करत राहणार। तुम्ही लोकांच्याकडे ऐकून जर वागू लागलात तर तुम्ही आयुष्यात प्रगती निश्चित करू शकणार नाहीत। म्हणून कालचं वाक्य आपल्या पुढे ठेवलं होतं, जो चिडतो तो घडत नाही। हे चिडले नाहीत, रागावले नाहीत, ते म्हणाले समाज आहे, समाजाच्या प्रत्येकाच्या मनात काय विचार येतो, त्यानं काय बोलावं हे मी नाही ठरवू शकत, पण त्याच्या त्या बोलले गेलेल्या उक्तीवरती माझी कृती काय असावी ही मात्र मी निश्चित ठरवू शकतो। मी साधक आहे ना, मग सहनशक्ती हे साधकाचं पहिलं लक्षण आहे। साधक म्हटला की तो सहनशीलच असला पाहिजे, आणि जो सहनशील आहे तोच साधक। ज्याच्या ठिकाणी सहनशक्ती आहे तोच खरी साधना करू शकतो, आणि ती जर सहनशक्ती आपल्या ठिकाणी नसेल तर साधक साधना कशी करणार, त्याला आपलं साध्य कसं प्राप्त होणार। ते म्हणाले, या लोकांच्या जर नादी लागलो आणि यांच्या हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला म्हणून भांडण करू लागलो, तर जे माझं गंतव्य ठिकाण आहे, जे माझं मूळ ठिकाण आहे, जिथे मला पोचायचंय दत्तात्रयांच्या ठिकाणी, तिथे कसा पोचणार। या गोष्टी म्हणाले दुर्लक्षितच करूया। त्यांनी केलेला उपहास दुर्लक्षित केला आणि जुन्नरला मुक्कामाला असताना कुशाबा नावाचे अधिकारी सत्पुरुष, बालोन्मत्त पिशाच्यवत वृत्ती धारण करून राहणारे एक अवलिया सत्पुरुष होते। त्या अवलिया सत्पुरुषांच्या सहवासामध्ये हे अवधूत पंत कुलकर्णी गेले। म्हणजे तुकाराम महाराजांकडून प्रेरणा घेऊन, भिकोबा नावाच्या सत्पुरुषांना भेटून, त्या कानफाट्या संन्याशाला भेटून, गिरनारची यात्रेचा मार्ग कळून, आता करत 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 मार्गातले वेगवेगळे साधू संन्यासी ज्यांनी उपहास केला ते भेटल्यानंतर या कुशाबा नावाच्या अवलिया सत्पुरुषांची गाठभेट झाली। अवलिया हे अवलिया असतात बरं का, ते कधी बाल अवस्थेत, कधी उन्मत्त अवस्थेत, कधी पिशाच्य अवस्थेत असतात। त्या अवलिया सत्पुरुषांचा संग घडला, नवे नवे त्यांच्याकडनं मार्गदर्शन लाभलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर कोतुळ नावाच्या गावात पोचले। त्या कोतुळ नावाच्या गावातून अंकोले नावाचं गाव आहे, त्या अंकोले नावाच्या गावामध्ये येऊन पोचले। इथं काय घडलं, इथं आयुष्याला आणखीनच एक वेगळं वळण मिळालं। अंकोले या गावामध्ये पोचता क्षणी चंडीराम बुवा नावाचे एक महान संस्कृत तज्ञ असे एक तिथे राहत होते। महान अधिकारी सत्पुरुष एक राहत होते, संस्कृतचे जाणकार होते, संस्कृतज्ञ होते। चंडीराम बुवा असं त्यांचं नाव होतं। महान सत्प्रवृत्त असलेली ही व्यक्ती, महान भगवत भक्त, आणि स्वतः हे चंडीराम बुवा भागवत, महाभागवत होते। म्हणजे श्रीमद भागवत पुराणाचे पारायण करणारे होते। चंडीराम बुवांनी प्रश्न केला, कुठून आलात? उत्तर मिळालं, मी मूळचा कळंब गावचा, मराठवाड्यातला,
पुण्यात आलो होतो उद्योग व्यवसायासाठी, परंतु माझ्या मनातल्या तळमळीच्या पोटी देहूला येऊन मी संकल्प केलेला आहे की अत्रिपुत्र दत्तात्रेयांची माझ्यावर कृपा व्हावी, माझ्यावर त्यांचा कृपानुग्रह व्हावा. वाटेतल्या वेगवेगळ्या साधू संतांच्या सत्पुरुषांच्या मार्गदर्शनानुसार प्रवास करत 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 आता इथं आलोय अंकोले गावात. पुढं काय आहे प्रवास मला ठाऊक नाही. आपल्याबद्दलची माहिती थोडक्यात चंडीराम बुवांना दिली. चंडीराम बुवांनी त्यांना आपल्या घरी बोलावलं. ते म्हणाले, आपण आमच्या घरी राहा. का राहा? श्रीमद भागवताचं महापुराणाचं निरूपण चालू आहे, आपण श्रीमद भागवताचं पुराण ऐकावं आणि हा भागवत सप्ताह झाला की मग पुढे जा. यांनीही ते मान्य केलं आणि त्या चंडीराम बुवांच्या घरामध्ये मुक्काम करत असताना ते श्रीमद भागवताचं दिव्य महाभागवताचं महापुराण, त्या महापुराणाचं श्रवण हे अवधूत पंत करू लागले. बघा काय घडलं. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदापैकी दशमस्कंद जो आहे तो श्रीकृष्णांच्या दिव्य लीला सर्व त्याच्यामध्ये वर्णन केले आहेत. तो स्कंद आहे 10वा. परंतु 11व्या स्कंदामध्ये यदू आणि अवधूतांचा संवाद आलेला आहे. ज्या 11व्या स्कंदावरती एकनाथ महाराजांनी टीका केली आहे प्राकृतामध्ये मराठीत, एकनाथ महाराज 10व्या स्कंदावरती करू शकले नसते का हो? करू शकले असते. कृष्ण लीलांवरती ते लिहू शकले असते. परंतु नाथांनी लिहिलेलं जे भागवत आहे ते 11दश स्कंदावरती आहे, म्हणजे 11व्या स्कंदावरती आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावरती आहे. इतकं महात्म्य या 11व्या स्कंदाला आहे. हा 11वा स्कंद सुरू झाला आणि चंडीराम बुवा महान भागवत भक्त असलेले ते वर्णन करू लागले एकापेक्षा एक. आणि ते वर्णन ऐकताना त्यांच्या वाणीतून ते श्रीमद भागवताचं अवगाहन करत असताना, ते चरित्रामृत पीत असताना, त्या चरित्रामृतामध्ये डुंबत असताना यांची तंद्री लागू लागली. आणि एकदा भागवताचं निरूपण चालू होतं आणि त्या 11दश स्कंदामध्ये अवधूत असा भागवतात खुलासा आलाय. अवधूत म्हणजे दत्त महाराज. अवधूतांनी केलेले 24 गुरु, त्या 24 गुरूंचं वर्णन ऐकता ऐकता दत्त भेटीची तीव्र तळमळ आणखीन वाढू लागली. ते प्रवचन संपलं आणि चंडीराम बुवांना प्रश्न केला, गुरु महाराज तुम्ही एवढ्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवताचं वर्णन केलं. ठाकूरदास बाबांच्या कीर्तनातून मला दत्तगुरूंच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली. आज श्रीमद भागवत ऐकत असताना मला पुन्हा एकदा माझ्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. मला पुन्हा एकदा तीव्रतर अशा आतून ती स्पंदनं माझी प्रस्फुटित होत आहेत की दत्त महाराज माझ्यावर कधी कृपावंत होतील. बाबा मुमुक्षुत्व जागं झालं ना, तीव्रतम मुमुक्षुत्व जागं झालं ना की माणूस रडू लागतो. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हे जे काय वर्णन तुकोबारायांनी करून ठेवलंय. अंतःकरण सद्गत व्हायला लागतं. तो मृदू अंतःकरणाचा बनतो. डोळ्यात तो साधक जो असतो तो मृदू अंतःकरणाचा बनतो. त्यांचं ते मृदुत्व, त्यांचं मृदू अंतःकरणाची परीक्षा यांना झाली आणि यांनी हात जोडले. भागवताचा जो श्रीकृष्ण पुढे उभा होता मांडलेला, हात जोडून प्रार्थना केली की माझं आराध्य दैवत भगवान गोपाल कृष्ण तुमच्यावर कृपावंत होवो आणि तुमचं जे मनातली इच्छा आहे दत्तात्रेयांच्या भेटीची, दत्त दर्शनाची, ती पूर्ण होवो. तो भाव यांनी सुद्धा व्यक्त केला मनातून. अंकोल्याला हे राहत होते आणि कार्तिक शुद्ध नवमी तिथी होती, शके 1733. आणि त्या 1733 या कार्तिक शुद्ध नवमीला नेमकं काय घडलं प्रजापती संवत्सरात उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगणार आहे. आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.